गोदावरी मैया की, है ना? गोदावरी म्हणजे काय आजी? ऐक, गोदावरी म्हणजे काय? जो गोद में अपने को बिठाए उसका नाम गोद में बिठा ले। अब मां अगर हमको गोद में बिठा लेती है, गोद में अगर ले लेती है, दत्तक अगर ले, संपत्ति जो है वो सबसे बड़ी गोद यही है, भागवत रूपी गोद। भागवत जी आले आजकालची लक्ष्मी लगेच मोबाईल काढते आणि नाव कुठे आहे? पण आता ही लक्ष्मी काय करणार? नारद आले, नारद से पूछा कि नारायण कहां है? अरे भैया वो तो सुतल में गए, मुसल लेकर खड़े हैं बलिराजा के द्वार के ऊपर। और उसी समय में बंधु ध्यान देना, यही मैना था। तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, गोमातेची सेवा करा। तर विशेषतः सांगायची मला आवश्यकता नाही, आम्ही गोतीर्थावर जाऊन आलेलो। आपण पत्ता काय महाराज आपल्या गोशाळेचा मौसाळा, तर आम्ही तिथे जाऊन एक यज्ञ सुद्धा करून आलेलो आहोत। तर सांगायचं असं की महाराज जे आपल्यासमोर आदर्श आहेत की त्यांनी पुढे नुसतं ते भागवत सांगतात असं नाहीये की ते त्या प्रकारे आचरण सुद्धा खूप ते त्या प्रकारे करत आहेत। माझ्यासोबत हे उपस्थित आहेत यशजी शिरोडकर, हे मूळ त्र्यंबकेश्वरचे आहेत। त्यांचं आता सिनियर अध्ययन चालू आहे, त्याचं पीएचडी म्हणतात, तर पीएचडी मध्ये वेदाचं पीएचडी ते करत आहेत। त्यांचं नाव आहे सौरभ, आणि हे सुद्धा उत्तम अध्ययन पदक्रमातील त्यांचं आता समजा असं म्हणा की डिग्री चालू आहे। हे जे बसलेले आहेत आमचे, हे कुणाल दादा आहेत, हे जय दादा आहेत, हे दोघे सुद्धा सख्खे भाऊ आहेत। आता ह्या उपासनी परिवाराचा विचार करा की एखादा म्हणेल, याचे वडील म्हणतील की नाही आता यांना नाही, जर शालेय शिक्षण करणं वेगळे, मी एमबीए करेल, अजून काय डॉक्टर करेल, इंजिनिअरिंग करेल, नाही, त्यांनी त्यांचे तीनही मुलं म्हणजे माझ्याकडे शिकायला आहेत, ते दोघे सख्खे भाऊ आहेत, त्यांचा एक चुलत भाऊ ते सुद्धा माझ्याकडे तिघही लहानपणापासून माझ्याकडे शिकायला आहेत। तर काय अत्यंत त्याग आहे, सांगायचं तात्पर्य असं की अत्यंत त्याग है। ये वो जो आपके सामने बैठे हैं उनका नाम है नुमन भैया, और इनका ऐसे कहना चाहता हूँ, ये मूल वृंदावन से है, जो वृंदावन से हमारे गांव में सीधी के लिए आए हैं। अत्यंत कृष्ण भक्त है और उनका आचरण ये अत्यंत मीठा है, शब्द सुनेंगे अत्यंत मीठे है उनके शब्द ऐसे। या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून आता हा आपला कार्यक्रम 9वे वर्ष आहे। दरवर्षी आपण इथं भागवत कथेचं आयोजन करतो। या वर्षी 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत 27 तारखेला समारोह आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। सर्व भक्तांना नम्र विनंती निवेदन आहे, सर्वांना आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहा। भागवत कथेचा टाईम दुपारी 3 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। आपल्या शहराचे नामवंत कथाकार विजय पल्लूरजी महाराज हे त्यांच्या गायक वादकातर्फेसह इथं संगीतमय वातावरणामध्ये भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। सर्व भक्तांना व सर्वांना म्हणजे विनंती करतो की या छावणी जाधव मंडप केशर सुपर मार्केटच्या पाठीमागे दक्षिणमुखी हनुमान मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये इथं भागवत कथेचं आयोजन कथा चालू आहे। सुरुवात 21 तारखेपासून झालेली आहे। आजचा 4था दिवस होता।
कृष्ण जन्माष्टमी इथं मनवल्या गेली. आज इथं वेद पुराण जे श्रीरामप्रभूच्या मूर्तीच्या स्थापनाच्या दिवशी जे गुरुजींना तिथं निमंत्रित केलं होतं ते पण आज इथं उपस्थित होते. आणि सर्व ती टीम माझ्या मागं बघता येते समोर, ही पूर्ण टीम या कथेला इथं मुख्य आले होते आणि त्यांनी सर्वांनी ह्या कथेचा द्विगुणी आनंद आम्हाला दिला. आणि वेद मंत्राच्या पाठमध्ये त्यांनी मंत्रमुग्ध आम्हाला केलेला आहे. तरी सर्वांना विनंती करतो की वेळेवर दुपारी 3 वाजेला ही कथा सुरू होईल, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि सप्ताह समारोह आहे दुपारी आणि त्यानिमित्त भंडाऱ्याचा बी कार्यक्रम आहे. तर सर्वांना विनंती आहे, जाधव परिवार आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते सर्व भजनी मंडळ आणि विशेष करून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची जे समिती आहे त्यांच्यातर्फे हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांना विनंती या कार्यक्रमाबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.
Thank you.